नमस्कार, आपण पाहत आहात एन मराठी न्यूज. एन मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. पाहुयात बातमीपत्र आणि विस्तार. आपण सर्व महाराष्ट्राचा सर्वांगीण विकासाची कल्पना मांडली, म्हणून सर्वांना सामावून घ्या, फंड द्या एवढी विनंती आहे. साहेब, सजेशन फॉर ऍक्शन. आणि आपण जे म्हणालात शिवस्मारकाच्या संदर्भात, आपल्याला माहिती आहे की त्याचं काम देखील आपण सुरू केलं होतं. त्यानंतर काही लोक माननीय उच्च न्यायालयामध्ये गेले. उच्च न्यायालयामध्ये आपण केस जिंकलो. उच्च न्यायालयाने त्याच्यावर स्थगिती दिली नाही. त्यानंतर 3 केसेस सर्वोच्च न्यायालयामध्ये झाल्या. सर्वोच्च न्यायालयाने त्या 3 केसेस एकत्रित करून त्याच्यावर सुनावणी घेतली आणि सुनावणी घेऊन त्यांनी त्यात निर्णय केला की जे मुद्दे हे पुन्हा मांडतायत त्या मुद्द्यांवर उच्च न्यायालयाने सुनावणी घ्यावी आणि त्या सगळ्या केसेस उच्च न्यायालयाकडे पाठवल्या. आणि पाठवत असताना उच्च न्यायालयाची सुनावणी पूर्ण होतपर्यंत स्टेटस को मेंटेन ठेवावा लागेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्या संदर्भात आपण 3 वेळा उच्च न्यायालयामध्ये केस मेन्शन केलेली आहे की आपण बेंच तयार करा आणि आमची सुनावणी करा. अद्याप ती सुनावणी सुरू झालेली नाही, पण राज्यांच्या एजींना आम्ही सांगितलेलं आहे की आपण सातत्याने उच्च न्यायालयामध्ये पाठपुरावा करून याची सुनावणी लावून घ्यावी. आजचे बातमीपत्र इथेच संपते. भेटूयात पुढच्या बुलेटिन मध्ये. तोपर्यंत पाहत रहा एन मराठी न्यूज. बातमी आवडली असल्यास चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.